मुख्यमंत्री महोदयांना पुनश्च एकदा विनंती करतो, कृषी मंत्री महोदयांनी आदरणीय दादा या ठिकाणी बसलेले हे ट्रिगरच्या बाबतीमध्ये पुनश्च एकदा विचार करावा, कारण पीक विम्याचं टेंडर त्या ठिकाणी निघालेलं आहे, त्याला काहीतरी जोड या ठिकाणी देण्यात यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे। आणि अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षीच्या ज्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट झालं, परंतु तिथल्या बीडीओंनी, तिथल्या तहसीलदारांनी अध्यक्ष महोदय जी जमीन खरडून गेलेली, त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये 2 लाख रुपये हे मनरेगाच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात यावेत अशा प्रकारचे आदेश दिले होते। ते फेर आदेश या ठिकाणी माननीय मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती मंत्री यांच्याकडनं जाण्याची आवश्यकता आहे। जर ते गेले तर पुन्हा 2-2 लाख रुपये, एकूण 3.5 लाख रुपये हे मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाहीर केलते। जर 3.5 लाखाचं अंदाजपत्रक त्याचं झालं तर अध्यक्ष महोदय 3.5 लाख रुपये त्या शेतकऱ्याला देता येतील। अजूनही काही शेतकऱ्यांची शेती ही नीटनाटकी झालेली नाही अध्यक्ष महोदय, नदीच्या कडीचे, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका हा बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, इथे सीना नदी जिथून वाहते नगरपासून, अहिल्यानगरपासून ते सोलापूरपर्यंत या बेल्टमध्ये सर्वाधिक जास्त धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा आणि अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातला करमाळा, माडा असे जे काही तालुके आहेत त्या तालुक्याला फटका बसलेला आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये आलेला आहे अध्यक्ष महोदय, अन्न व भेसळ इथे टाकलेल्या धाडी। अध्यक्ष महोदय, निश्चितपणे कौतुक सुद्धा केलं पाहिजे विरोधी पक्षाने। अध्यक्ष महोदय, या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठीमागच्या अधिवेशन आणि त्याच्या अगोदर झिरवाळ साहेबांच्या सहीनं हा प्रस्ताव, जो मोकासारखा त्याच्यामध्ये तरतूद असावी अशा प्रकारचा प्रस्ताव पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळेसच हा LNJDकडे पाठवला होता। LNJDने 2 वेळा तो परत पाठवलेला आहे। आणि आता अध्यक्ष महोदय, या खात्याची चर्चा का जास्त होते? तुकाराम मुंढे साहेबांनी या खात्याचा आयुक्त पदाचा चार्ज घेतल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय, सुरुवातीला हे खातं जे आहे, मी मान्य करतो, मंत्री महोदयांनी मान्य केलं, झिरवाळ साहेब इथं नाही आहेत। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे कलम आहेत केंद्र सरकारचा, मनमोहन सिंग साहेबांच्या कालावधीमध्ये 2005ला ड्राफ्ट झालेला आणि लागू झालेला आहे 2011ला, म्हणजे 6 वर्ष, 7 वर्ष, 5 पासून ते 11 पर्यंत। अध्यक्ष महोदय, याच्यामधल्या ज्या काही तरतुदी अत्यंत कडक होत्या त्या हळूहळू त्या ठिकाणी कमी केल्या गेल्या। आणि 2011च्या नंतर अध्यक्ष महोदय, या भेसळखोरांच्या पक्का लक्षात आलं। 11-12च्या नंतर यांच्या पक्का लक्षात आलं। अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळेस भाषण केलं, माझ्या मतदारसंघातलं एक त्या ठिकाणी बिकानेर, धर्मेंद्र साहेब तिथं खासदार होते मला वाटतं एक वेळा, ते बिकानेर स्वीट्स नावाची दुकानं बहुतेक बऱ्याच शहरामध्ये, एक आमच्या इकडं सुद्धा होतं। अध्यक्ष महोदय, चुकीच्या पद्धतीनं पेढा, बर्फी आणि इतर गोड पदार्थ बनवताना सापडले, 3 दिवसात जामीन होऊन बाहेर आले। आता 3 दिवसात जामीन जर हे लोक होऊन आले अध्यक्ष महोदय, तर मग हे पुन्हा तोच उद्योग करायला का धजावणार नाहीत? निश्चितपणे धजावतील। अध्यक्ष महोदय, मी मुंडे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेन। काल परवाचा अध्यक्ष महोदय, मनसर पोलीस ठाणे मनसर इथं जो एक गुन्हा दाखल केलेला आहे, अध्यक्ष महोदय, आरोपी किती आहेत?
26 आणि हे आरोपी कोण आहेत अध्यक्ष महोदय? सुशांत बबनराव हिंगे यांचे चुलते तिथल्या एका पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष महोदय. परत ते काय, कात्रज डेअरीचे संचालक, कात्रज डेअरीचे माजी चेअरमन. अध्यक्ष महोदय, जे दूध संघावरती चेअरमन राहिलेले माणसं, दूध संघावरती संचालक राहिलेले माणसं, त्यांच्याच घरातली माणसं जर हे इतकं भयानक कृत्य करायला लागली. अध्यक्ष महोदय, सुशांत हिंगे हे आंबेगाव तालुक्यातले आहेत, मंचर गावचे आहेत. अध्यक्ष महोदय, हेमंत टेके, संदीप लोढा. अध्यक्ष महोदय, हे संदीप लोढा महोदय जे आहेत हे ह्या धंद्याचे भागीदार आहेत आणि यांच्यावरती 2008ला सुद्धा 7/2/2008ला एक गुन्हा दाखल झालेला आहे दूध भेसळीचा आणि ते 2011ला निर्दोष सुटलेला आहे. तोच माणूस अध्यक्ष महोदय 2026 मध्ये, हे थोडं थिडकं नाही अध्यक्ष महोदय, एका ठिकाणचं नाहीये. आरोपी कुठले कुठले आहेत अध्यक्ष महोदय? संजोग यादव भिवंडी, कैलास लारगे शिरूर, जुन्नरचे 7-8 जण आहेत, नावच घेत नाही अध्यक्ष. वाळकी जिल्हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा सचिन सपकाळ. अध्यक्ष महोदय, राहुरीचे आहेत, अवसरीचे आहेत. दौंड तालुक्यातला एक आरोपी आहे. पिलीव म्हणून सोलापूर जिल्ह्यातला एक आरोपी आहे. अध्यक्ष महोदय, पाबळ म्हणून एक गाव आहे, तिथला एक, उरुळी कांचनचा एक, माहिजळगाव, जळगाव महाराष्ट्र, म्हणजे जळगावचा सुद्धा एक आरोपी सापडला अध्यक्ष महोदय. म्हणजे यांनी किती जिल्हे व्याप्त केलेत अध्यक्ष महोदय? खेड, आंबेगाव, जुन्नर, शिक्रापूर, म्हणजे पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अध्यक्ष महोदय सोलापूर, एवढ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हे रॅकेट त्या ठिकाणी काम करत होतं. मी तुकाराम मुंडे साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी